दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। आंबेडकरी जनता की है हुंकार, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। बाहर निकलो मकानों से, जंग लड़ो बेईमानों से, बाहर निकलो मकानों से, जंग लड़ो बेईमानों से। उठो बहुजना जागा हो, नारा पार का दागा हो, उठो बहुजना जागा हो, नारा पार का दागा हो। 130 एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क झालाच पाहिजे। 130 एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क झालाच पाहिजे। असा कसा होत नाही, झाल्याशिवाय राहत नाही, असा कसा होत नाही, झाल्याशिवाय राहत नाही। एकच साहेब, एकच साहेब, एकच साहेब, जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम। तथागताची तथागताची जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम। एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब। जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम जब रहेगा, तक सूरज चांद रहेगा। बाबा तेरा नाम रहेगा। 1 2 3 4, बाबा जी तुझे देखा, 1 2 3 4। बाबा जी तुझे देखा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क 130 एकर झालाच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, कसा कसा होत नाही, झाल्याशिवाय राहत कसा नाही, कसा होत नाही। झाल्याशिवाय राहत जमीन नाही। आमच्या बापाची, नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या बापाची, नाही कुणाच्या बापाची। वो जमीन सरकारी है, वो जमीन हमारी है, वो जमीन सरकारी है। वो जमीन हमारी है। एनआईटी के टक्कर में, संघर्ष हमारा रहा है, एनआईटी के टक्कर में, संघर्ष हमारा रहा है, भूमाफियों के टक्कर में, संघर्ष हमारा रहा है, भूमाफियों के टक्कर में। संघर्ष हमारा रहा है। बहुजना जागा हो। आज आपण पोहोचलेलो आहोत उत्तर नागपुरातील मौजा नारा या वस्तीला लागून असलेल्या 130 एकर जागेच्या या मागणी करता इथे आंदोलन सुरू आहे। का दुर्लक्ष करत आहे, का इथे आंबेडकरी समाजाचा जो बाले किल्ला म्हणून ओळखला जातो उत्तर नागपूर, त्या परिसरामधील आंबेडकरी समाजाचा गड हा आता काय कमकुवत होत चालला का, किंवा या ठिकाणच्या राजकारण्यांना या लोकांची दखल आता घ्यावीशी का वाटत नाही। उत्तर नागपूरचे आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी जरी या आंदोलनाला समर्थन दिलं असेल तरी सुद्धा या आंदोलनाच्या संबंधामध्ये त्यांनी नागपूरच्या या आता झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा सुद्धा उचललेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क जो एक जवळपास 130 एकर मध्ये व्हायला पाहिजे होता, ज्याचा आराखडा एनआयटीने मंजूर केला, या जागेच्या भूसंपादनासाठी करोडो रुपयाची राशी गव्हर्नमेंटने जमा केली होती डिपार्टमेंटकडे, तरी सुद्धा शासनाने या जागेचं अजूनही अधिग्रहण का नाही केलं, यासाठी कोण जिम्मेदार आहे? काँग्रेसचं सरकार जिम्मेदार आहे की भाजपचं सरकार जिम्मेदार आहे? आणि या जागेवर आता या ठिकाणच्या भूमाफियांची नजर का आहे? काय भूमाफियांना या ठिकाणी सरकारचं अभय मिळत आहे? या जागेकडे का दुर्लक्ष होत आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण या जागेवर आपण ही बातमी करीत आहोत। या ठिकाणी या आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी हे जे आंबेडकरी समाजाचे अनुयायी आहेत, या ठिकाणी समितीचे एक नेते आहेत गौतम पाटील यांच्याशी 100च्या वर दिवस झाले आज आंदोलन सुरू आहे, मात्र या आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही। काय सांगणार तुम्ही? सर्वात पहिले मी जय भीम करतो। 1996 मध्ये हा डीपी प्लॅन तयार करण्यात आला आणि हा डीपी प्लॅन तयार झाल्यानंतर 2000 साली इथल्या ज्या कास्तकाराच्या जमिनी होती त्या सर्व एनआयटीने एक्युपाय केल्या आणि 2003 मध्ये या जागेवरती टेंडरसुद्धा काढण्यात आलं आणि टेंडर काढल्यानंतर इथल्या भूमाफियांच्या माध्यमातून जिथे एनआयटीचे ट्रस्टी आहेत त्या ट्रस्टी लोकांनी ह्या भूमाफियाकडून बराचसा पैसा खाल्ला आणि ह्या जागेचे वाटोळे केले आणि तोपासून हा प्रस्ताव साच पडून राहिला आणि ज्या लोकांनी इथे निविदा भरल्या होत्या
त्या निविदासुद्धा यांनी कॅन्सल केलेल्या होत्या. महानगर NITने 5,40,00,000 रुपये भरे शासनाला भरले होते, तेही सुद्धा यांनी वापस मागितले. असा हा घोड काँग्रेसच्या आणि BJPच्या दोन्ही सरकारमध्ये माहिती झाला आणि म्हणून आम्हाला माहीत झालं की ही जागा भूमाफियाच्या घशात जात आहे. म्हणून आम्ही या जागेवरती मागील 2-3 महिन्यापासून 2 ऑक्टोबरपासून आपण ह्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. आणि आम्हाला ह्या सर्व गोष्टी माहिती झाल्यानंतर आम्ही संकल्प केला की शासनाला आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, कलेक्टरला आणि याची NITचे जे ट्रस्टी आहेत त्यांनासुद्धा आम्ही या जमिनीबद्दल सविस्तर माहिती केली. परंतु ते इकडल्या तिकडल्या गोष्टी करत आहेत आणि खऱ्या अर्थाने ते न्याय देण्याच्या मानसिकतेत नसल्यामुळे आम्हाला हे उपोषण इथे करावं लागलं. आणि हे उपोषण जोपर्यंत चालेल, जोपर्यंत ह्या जागेचा निवाडा होत नाही आणि शासन ह्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब इंटरनॅशनल पार्क बनवत नाही, तोपर्यंत आम्ही इथून काही हटणार नाही. शासनाने आम्ही या माध्यमातून आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर ह्या जागेचं नियोजन करावं आणि जास्तीत जास्त फंड उभारावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 130 फुटांचा स्टॅच्यू इथे निर्माण करावा आणि समाजाला लागणाऱ्या सगळ्या सोयीसुविधा इथं या पार्कमध्ये उपलब्ध कराव्या. आम्हाला की येथे मोठं एक IT हब इथे निर्माण झाला पाहिजे. आमचे जे भारतातले लोक विदेशात जातात ते विदेशातले लोक इथे येऊन आमच्या या पार्कवर शिकावं आणि मोठं इथे एज्युकेशन हब निर्माण व्हावं, ह्या दृष्टिकोनातून हे पार्काचं निर्माण करावं अशी आम्हाला शासनाला सांगावंसं वाटते. आणि जोपर्यंत शासन या जागेवरती अशा प्रकारचं काही करत नाही तोपर्यंत आम्ही इथं हटणार नाही, अशी आमची आंबेडकरी जनतेची आव्हान आहे. 1992 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक धंतोली इथे तो मुद्दा आम्ही धरून ठेवला, परंतु त्यांनी आजपर्यंत स्मारक त्यांनी बांधलेलं नाही. त्याचप्रमाणे अंबाझरीला बुद्धा पार्क बांधणार होते, तेही त्यांनी बांधलेलं नाही. आणि त्याचप्रमाणे आपलं अंबाझरीला सुद्धा त्यांनी फक्त नावबोटं ठेवण्यासाठी 10 करोड रुपये त्यांनी सँक्शन केलेले आहेत, परंतु अजूनही त्यांचं नियोजन झालेलं नाही आणि त्याचं भूमिपूजनसुद्धा झालेलं नाही. त्याचप्रमाणे 130 एकर ही जागा जी आहे ही मागील 26 वर्षापासून आम्ही यासाठी संघर्ष करत आहोत. आमच्या इथे पहिले अगोदर जे शीतलसेन चांदेकर होते त्यांनी हे आंदोलन मोठ्या प्रमाणे उभारलं होतं, परंतु तेव्हापासून 2003 पासून तर आतापर्यंत कोणी यांच्याकडे लक्ष दिलं नाही. म्हणून आम्ही डॉक्टर आंबेडकर कृती समिती बनवून, इंटरनॅशनल कृती समिती बनवून या समितीला आता लगभग 4 महिने झालेले आहेत. या 4 महिन्यामध्ये 26 वर्षाचं जे दाबलेलं आमचे पन्ने होते ते आता उघड करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि आता आंबेडकरी जनतेला हे माहीत झालं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो समाज आहे हा जागेवर रस्त्यावर उतरलेला आहे आणि काँग्रेस आणि BJP ही बाबासाहेबाच्या नावावर खेळ खेळत आहे. आमच्याशी एक बाबासाहेबांच्या नावाने त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहे, तो आम्ही ते खपवून घेणार नाही. आणि यानंतर शासनाने लवकरात लवकर लक्ष दिलं नाही, यानंतर आम्ही रोड जाम करू, रस्ते जाम करू, एवढंच नाही तर रेल्वे जाम करू, हे सुद्धा आम्ही आखलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी जर त्यांनी या गोष्टीकडे निवडा केला नाही तर आम्ही येथे मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येने लोक इथे उपस्थित करून हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळा आम्ही स्थापन करू, त्याचे भूमिपूजनसुद्धा आम्ही करू आणि जनहिताच्या मार्गातून हा पार्क आम्ही बांधण्याचा प्रयत्न करू. एवढंच मी यापर्यंत सांगू शकतो. म्हणून शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि बावनकुळे आता आजच त्यांनी पदार्पण केलेलं आहे. आम्ही त्यांनाही विनंती करणार आहोत की लवकरात लवकर या पार्कची सुरुवात करावी. या अगोदर नितीन राऊतसुद्धा पालकमंत्री राहिले, त्यांनी 20 वर्ष इथे घालवले, परंतु त्यांनीसुद्धा काही केलं नाही. परंतु आंबेडकरी जनतेच्या माध्यमातून इथे मोठा एक आंदोलन उभारू आणि जर आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तर आम्ही सगळे रस्ते जाम करू आणि हे घडवून आणण्याचा प्रयत्न करू. समाजाच्या 1,000 रुपयापासून तयार करून आमच्या उत्तर नागपूरमध्ये 12 लाख लोक राहतात. 12 लाख लोकांनी 100 रुपये दिले तर 12,000 कोटी होतात. त्या 12,000 कोटीतून आम्ही पार्क निर्माण करू, ही आम्ही सगळी भूमिका निर्माण करून ठेवलेली आहे. आणि येत्या वेळेस हे येत्या 14 एप्रिलच्या नंतर आम्ही दाखवून देऊ. एवढंच या प्रसंगी सांगू इच्छितो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. माझे नाव सुधाताई चौधरी आहे. मला एक सांगा, उत्तर नागपूर आंबेडकरी समाजाचा चळवळीचा गड आहे आणि असं असताना आपण काँग्रेस किंवा भाजप यांच्या पाठीमागे त्यांची जय जयकार किती दिवस करणार आहोत? आम्ही सत्तेमध्ये सहभागी केव्हा होणार? आम्ही आमच्या मूलभूत जे प्रश्न आहेत, आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर किती दिवस उतरायचे? आता आमच्या एका प्रतिनिधीने सांगितलेलं आहे की आम्ही मुदत दिलेली आहे 14 एप्रिलपर्यंत. आमच्या या मागण्यांचा जर पाठपुरावा झाला नाही आणि आम्हाला जर योग्य प्रकारे असं मार्गदर्शन मिळालं नाही आणि आमच्या या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही 14 एप्रिलपर्यंत आम्ही या ठिकाणी सर्व लाखोच्या संख्येने या ठिकाणी आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारून भूमिपूजन करणार आहोत. हे आव्हान दिलेलं आहे, त्याप्रमाणे आम्ही सहभागी होणार आणि तो पुतळा इथे उभारणार.
बाकी मग जे होईल ते पाहायला जाईल, जे होईल ते. उपोषण करून करून 100च्या वर दिवस गेले, हो. मात्र तरी सुद्धा शासन प्रशासन अद्याप जागा झालेलं नाही. काय वाटते तुम्हाला, शासन आपलं आहे का असं वाटते का? शासन जर आमचं असतं तर आमच्या मागण्या त्यांनी पूर्ण केल्या असत्या, आमच्यापर्यंत भेटायला आले असते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात सबका साथ सबका विकास, पण बाबासाहेबांच्या समाजाची उत्तर भाजपला गरज नाही असं वाटते का? मग गरज वाटत असेल सर्वांना, परंतु आमचा विकास, उत्तर नागपूरचा विकास झाला नाही पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असेल, म्हणून आमच्या मागण्या ते पूर्ण करत काय नाही. तुमच्या आंदोलनाचं नेतृत्व खऱ्या अर्थाने आता डॉक्टर नितीन राऊत साहेबांनी रस्त्यावर उतरून केलं पाहिजे का? मग कारण तेही या सत्तेमध्ये सहभागी होते आधी, हा. तेही उत्तर नागपूरचे आमदार होते. मात्र 26 वर्ष झाले तरी सुद्धा 1996 पासून आपला हा इंटरनॅशनल पार्कचा प्रश्न त्यांनी सुद्धा बरोबर रेटून धरलेला नाहीये. काय त्यांनी रस्त्यावर आणि उतरलं आम्हाला पाहिजे? सहकार्य केलं पाहिजे. त्यांनी आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवायला पाहिजे. मागण्या जर शासनापर्यंत पोहोचल्या तर शासन आमची दखल घेईल. मागण्या जर तिथपर्यंत पोहोचणार नाही, आमचे नेते जर कोणी नाही आहेत, तर आमच्या मागण्या तिथपर्यंत पोहोचणार कशा? तुमच्या जागेवर तर डोळा आहे इथल्या बिल्डर लोकांचं. हा. मग बिल्डर लोक तुम्हाला सहजासहजी कशी जमीन देणार? नाही जमीन देणार तर आम्ही लढा देऊ ना, त्यासाठी आम्ही सक्षम आहोत. सक्षम असल्यामुळेच आम्ही हा लढा उभारलेला आहे आणि हा पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि 14 एप्रिलला सांगितल्याप्रमाणे आम्ही भूमिपूजन करणारच. बाकी काही झालं तरी चालेल. सिरियसली अजूनही कुठलाही नेता या पॉइंटला सिरियस घेत नाही आहे, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सगळ्यांनाच तिखटपणा लागते. आज आपण पहा, अमित शहा असो, फडणवीस असो किंवा मोदी असो किंवा कुणीही असो, XYZ, हे ज्यांचा आता पक्ष आहे, जे सत्तेत आहेत, त्यांचा डोळा आणि ह्या नागपूरचे जेही एक भुकेलेले आहे जागेकरिता, आता आपण समजू शकता की कोण आहे. आणि त्यामध्ये हा CM पण आहे. तर यांनी ज्या जागेवर हा डोळा असल्यामुळे त्यांची नियत स्वच्छ नाही आहे, म्हणून ते काहीतरी वेडे वाकडे काही प्रश्न उभे करणार. आणि आम्हाला कसं आहे, शासनाला फक्त दाखवायचं आहे की आम्ही करीत आहोत. आणि आमची बाजू दुसरी सक्षमपणे ही आहे की ही जी पूर्ण मंडळी उपोषणाला बसलेली आहे, ही एक व्यक्ती 100ची आहे आणि ते कॅपेबल आहे. त्यामध्ये त्यांना पुढचा जी लढाई आहे. यमुनाबाई रामटेके, मी हे म्हणत आहे की जे हे भाजपाची सरकार आहे हे मनुवादी आहे. त्यांना हे बाबासाहेबाचं हे खपत नाही. त्यांच्या पोटामध्ये ते दुखत आहे. बाबासाहेबाचं जे कार्य केलं, हे जे बाबासाहेबाच्या कार्यामुळे, संविधानामुळे हे BJP सरकार, हे काँग्रेस सरकार, हे आम्ही त्यांना निवडून दिले, त्यांना आम्ही मंत्री बनवले आणि त्यांना आमचं जे आमच्या अडचणी आहेत, ज्या आमचे कार्य आहेत, जे आमच्या मुसीबती आहेत, त्यांना आम्ही निवडून दिले, तर ते आमच्या मुसीबतीमध्ये साथ नाही देत. आमचे जे कार्य आहे त्याचा विरोध करतात. हे का आमचा आंबेडकरी जनताचा हे का स्वतःला भाव करतात? हे BJP का स्वतःला भाव करते? आमच्या बाबासाहेबाच्या मुळे हे सगळं संविधान आहे, सगळं संविधान चालते. त्याच्या कायद्यानं नाही चालत. मग आमचा हा कायदा आहे, संविधान आहे, हे का आमच्या प्रश्न सोडत नाही? एवढेच बोलून. तब्बल 26 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क उत्तर नागपूरच्या नारा येथील या जमिनीवरचा हा वाद 26 वर्षापासून आहे. मंजूर केल्याच्या नंतरही या जागेचं अजूनही अधिग्रहण शासनाने केलेलं नाही आहे. या मुद्द्याला कुठेतरी आता आंबेडकरी समाजाने गांभीर्याने घेतलेला आहे. आंबेडकरी समाज हा जेवढा सहनशील आहे तेवढाच हा उग्र सुद्धा होऊ शकतो. हे सुद्धा शासन आणि प्रशासनाने लक्षात घेण्याची गरज आहे. कुठेतरी बावनकुळे साहेब, आपण महसूल मंत्री झालेले आहात. तुम्हाला तुमच्या संस्थेला रातोरात 600 कोटींचा भूखंड 1 रुपयामध्ये भेटतो. तुमच्या प्रायव्हेट संस्थेला 12.5 एकर म्हणजे महालक्ष्मी कोराडी जगदंबा संस्थानाला भेटते. नियमाचं सर्व अवहेलना करून बरोबर भेटते. मग 26 वर्षापासून ज्या जागेचं अधिग्रहण व्हायला पाहिजे होतं ते अद्याप झालेलं नाही. तर कमीत कमी आता तरी तुम्ही या जागेचं अधिग्रहण करण्यासाठी जागे व्हा. ही लोक, ही आंबेडकरी समाजाची जनता जी आहे ती रस्त्यावर उतरल्याच्या नंतर एखादं आंदोलन उग्र होईल त्याची तुम्ही वाट बघताय का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही स्वतःला देवाभाऊ म्हणताय. आंबेडकरी समाजाने तुम्हाला मतं दिले नाहीत का? काय जनतेने तुम्हाला सत्तेत नाही बसवलं का? जनतेकडनं, आंबेडकरी जनतेचे तुम्हाला मतं पाहिजेत. तुम्हाला सत्तेत येण्यासाठी
सत्ता आल्याच्या नंतर याच आंबेडकरी समाजाला तुम्ही रस्त्यावर उतरण्यासाठी का प्रेरित करत आहात? कुठेतरी आता तुम्ही या आंबेडकरी समाजाची ही जी मागणी आहे, 26 वर्षाचा हा तब्बल लढा आहे, या 26 वर्षाच्या या लढ्याला कुठेतरी आता मुहूर्त रूप येऊ द्या आणि काही दिवसातच ही जागा जी आहे या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क हे इंटरनॅशनल लेवलचं बनलं पाहिजे. त्यासाठी या जागेचा तिढा सुटला पाहिजे. आंबेडकरी समाजाची ही मागणी आहे. या मागणीसाठी हे लोक रस्त्यावर उतरून आता कुठेतरी उग्र होऊ नये, यांच्या सहनशीलतेचा तुम्ही अंत बघू नये, हीच मागणी या ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या या कृती समितीच्या माध्यमातून होत आहे. तोपर्यंत आपण बघत राहा वंश न्यूज. मी सुनील साळवे, मुख्य संपादक वासुदेव थेट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क येथील प्रस्तावित जागेवरनं. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.